भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्याजिन शासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्रीसिद्धान्त सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिना प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिनम् ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास् ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम् नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णु प्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाले प्रथितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलम् ये सर्वौषधरुद्धयसु तपसो वृद्धिङ्गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणाः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो हे बुद्धिरुद्धीश्वरा सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. मी तिसरं कडवं म्हणलं नाही का? म्हणलं का? नाही म्हणलं. बहुतेक हां सुटलं असेल. तुम्ही म्हणून घ्या मागं. तर पाचव्या कडव्यामध्ये काय चाललं होतं आपलं की जे कोणी रुद्धिधारी मुनी आहेत तर ते आपल्या बुद्धीच्या विशेषतेला का प्राप्त झालेत किंवा कसं काय प्राप्त झालेत तर त्याच्यासाठी तिथं आपण सगळ्यांची वैशिष्ट्य बघतोय. जे कोणी बुद्धिवाले जीव आहे तर ते कशाच्या प्रभावाने त्या रुद्धीला प्राप्त झालेत किंवा जे कोणी आता पुढे येणारे सगळे तपरुद्धी औषधीरुद्धी एक एक असं आपल्याला त्यांच्याबद्दल हे समजल्यावर सुद्धा महिमा येत जाईल. ॲक्च्युली त्यांची महिमा त्यांच्या ज्ञान साधनेकडनं यायला पाहिजे. त्याचं हे सगळं फळ आहे. फळाकडं बघून आपण महिमा करतोय. पण ॲक्च्युली सांगितलं की श्रद्धा आणि ज्ञान बघितलं तर उलटं आपल्याला समजायला पाहिजे की ते किती महान आहे. जसं की आता आपल्याला भगवंतांना बघितल्यावर इतकी महानता नाही वाटत तुम्हाला. जर आता त्यांच्याबद्दल हे सगळे रुद्धी वाचत जाऊ ना आपण इतकं त्यांच्याबद्दल एक नवीन काय म्हणायचं नवीन भगवान कळतील तुम्हाला आता. कारण आता इथं आपण जे बघणार आहे ना एक एक रुद्धी अशा उग्र आहेत इतक्या महान आहेत तर त्या रुद्धींनी सहित असणारे मुनीसुद्धा अजून अरिहंतांपेक्षा खालीच आहेत. म्हटल्यावर हे आपल्याला रुद्धिधारी मुनी जर श्रेष्ठ वाटत आहेत इतके तर मग अरिहंत भगवान सिद्ध भगवान म्हणजे काय चीज आहे हे कळेल आपल्याला. आणि ते का प्राप्त झालं एवढं वैभव असं एक त्यांना काय म्हणायचं एक स्थान किंवा एक विशुद्धी इतकी का प्राप्त झाली आहे तर त्याचं आश्रय स्थान आहे स्वतःचा शुद्ध सिद्ध आत्मा. मग त्यांनी सुद्धा त्या आत्म्याला लक्ष केलं म्हणून पर्यायामध्ये ते सगळं प्रगट झालं. आणि आपण तेवढंच करत नाही आहे आणि पर्यायाला घासून घासून स्वच्छ विशुद्ध करायचा प्रयत्न करतोय. होणार नाही आहे ते. म्हणून सांगितलं तिथं तुम्ही काय करा त्यांनी जे केलंय जे करतायत ते करा
त्यांनी ज्ञानाला ज्ञानात ठेवलंय, आपण ज्ञानाला अज्ञानात ठेवलंय आणि ज्ञानाला सगळीकडे भरकटवतोय किंवा ज्ञानामध्ये सगळे ज्ञेय आणायचा प्रयत्न करतोय. त्यामुळं काहीच जाणू शकत नाही, समोर असलेली वस्तूसुद्धा जाणू शकत नाही, अशी आपली वृत्ती. म्हणजे आपल्याला करायला पाहिजे काय, तर जी आहे वस्तू आपल्यामध्ये आपल्याजवळ, तर त्या वस्तूला न जाणता ती सुखाचं खरं साधन आहे. त्याला न जाणता आपण बाहेर सगळ्या वस्तू ज्याच्यात नाही आहे त्याच्यातून काढायचा प्रयत्न करतोय. म्हणून सकाळी आज पंचास्तिकामध्ये ते चालवतं ना, जर ज्ञानगुण माझ्यात नसेल तर बहिरंगातून कोण मला ज्ञानी बनवणार, कोण बाहेरचं ज्ञान आणून त्या जीवात घालणार आणि जीव ज्ञानी होणार. जर त्यांनी सर्वथा वेगळं मानले जीव आणि ज्ञानाला एका मतवादींनी, तर ते वेगळं असलेलं ज्ञान कशावरून येऊन जीवातच जोडलं जाणार. या टेबलमध्ये, जमिनीमध्ये, भिंतीमध्ये का नाही जोडलं जात. पर्वताला, झाडांना वगैरे असं इतर गोष्टींना जे की जड आहेत अशा गोष्टींना जोडून त्याला का ज्ञानी करत नाही. तो जो भिन्न असलेला ज्ञान द्रव्य असं ते मानतात, एक वस्तू मानतात, ज्ञान म्हणजे वेगळी. मग त्याला जर ते करत नाही तर कशावरून माझ्यामध्ये ज्ञान बाहेरून येऊन मला ज्ञानी करतंय. असं सगळं मी आज वर्णन त्याच्यामध्ये पंचास्तिकामध्ये आलं होतं. म्हणजे सांगितलं म्हणून माझ्याकडं आहे, जे काही तुम्हाला बहिरंगातून अपेक्षा करताय ना, तर त्या सगळ्या गोष्टी माझ्यात परिपूर्ण आहेत ह्याची भावभासना करा, तर बाहेरून आपल्याला काही अपेक्षा करण्याची आवश्यकता नाही. तर आपण कुठंपर्यंत बघितलं होतो, केवल ज्ञानवृद्धी, मनपरे ज्ञानवृद्धी, अवधी ज्ञानवृद्धी, पहिला कोष्ट बुद्धी, बीज बुद्धी, आता काय बघणार, आणि पादानुसारिणी बुद्धी पण बघितली होती. एवढं मोठा अभ्यास केला होता म्हणल्यावर 12 खडी शिकली, शाळेत गेलो परत एकदा. तर हे सगळं पदानुसारिणी बुद्धीपर्यंत झालं होतं. आता पुढची बुद्धी आहे, हे वृद्धी आहे संभिन्न संश्रोतृत्व. काय कुठली बुद्धी आहे पुढची? संभिन्न संश्रोतृत्व. तर या वृद्धीचं वैशिष्ट्य किंवा काय स्वरूप आहे नक्की, तर सांगतायत काय, 12 योजन लांब व 9 योजन रुंद क्षेत्रातील चक्रवर्तीच्या सेनेतील, म्हणजे चक्रवर्तीची सेना किती असते जरा समोर आयडिया येण्यासाठी त्यांनी तेवढं सगळं सांगायला लागलं बरं का. 12 योजन म्हणजे किती झालं, पहिला हे समजायला पाहिजे. 12 योजन म्हणजे किती असतं, कोण आहे का माझ्यासमोर कर्णाने उगवालं. 1 योजन म्हणजे किती, 1 योजन म्हणजे 2000 धनुष्य. आणि आता 1 धनुष्य म्हणजे काढा तुम्ही आता, म्हणजे 1 योजन असे सांगितलं, 12 योजन प्रमाण लांब. 2000 आहे का 4000 आहे बघावं लागेल, बहुतेक 2000च आहे. 1 योजन म्हणजे समजा बरं का, मला रेफरन्स बघावं लागेल. तर 1 योजन म्हणजे समजा 2000 धनुष्य आहे, तर त्याच्या पुढं किती, 12 योजन लांब आणि 9 योजन रुंद. म्हणजे 1 धनुष्य सामान्यतः किती बघताय तुम्ही, 4 फूट 5 फूट असं समजा. 1 धनुष्य असतं ना, सामान्य धनुष्य उंच जे धरून मारायचे ना, असं ते वापरायचे धनुष्य शिकारीसाठी वगैरे. तर 4 फूट वगैरे एखादं धनुष्य असेल तर समजून घ्या ना, 2000 धनुष्य म्हणजे 8000 धनुष्य म्हणजे 1 योजन. तर मी काय सांगितलं, 8000 फूट, सॉरी 2000 धनुष्य घेतलं होतं ना, त्यामुळं 8000 फूट म्हणजे 1 योजन. असं कॅल्क्युलेशन तरी पण व्यवस्थित तुम्ही बघा कर्णानुयोगामध्ये कसं सांगितलं, एक आयडिया येण्यासाठी फक्त मी सांगते. तर असं 1 योजनचं गणित हे सांगितलं. असे 12 योजन प्रमाण लांब असणारं ते चक्रवर्तीचं सैन्य इतकं पसरलंय. मग त्याच्यामध्ये माहिती आहे तुम्हाला, हत्ती, घोडे, उंट, पायदळ, घोडदळ वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये गर्भित असतं. तर ते जे पक्षी, मनुष्य, सगळंच काय असेल नाही, बैल वगैरे हे सगळं त्यांनी सांगितलंय. चक्रवर्तीच्या सेनेमध्ये हे पण सगळं असतं बरं का. तर या सर्वांचे एका वेळेस आवाज चालू आहेत की नाही, सगळं सैन्य आहे समजा युद्धाला चालले, तर सगळं सैन्य निघाले त्याच्या चक्रवर्तीच्या मागं. तर त्या सगळ्या सैन्याचा, त्या पशूंचा, पक्ष्यांचा, मनुष्यांचा, सगळ्यांचा आवाज युगपत चालू आहे.
तर त्या सर्वांचे अक्षर अनक्षर रूप नाना प्रकारच्या शब्दांना एक साथ भिन्न भिन्न ऐकण्याची शक्ती हीच संभिन्न संश्रोतृत्व शक्ती आहे. काय कळलं? आपण ऐकलं तर म्हणणार किती कलकलाट आहे. का बरं? एक पण कानात पडत नसतं आपल्याला नीट म्हणून. आणि मग हे जे रुद्धिधारी आहेत त्यांचं सांगायला लागलेत काय की त्यांना सगळं एकत्र पडलं तरी सगळं वेगळं वेगळं ऐकू यायला लागलंय. आपल्याला 4 जण एकत्र बोलले तरी सुद्धा खिचडी झालेली असते डोक्यामध्ये. काय बोलला आम्हाला कळलं नाही, परत बोला म्हणतो. मग तिथं सांगितलं हे जे रुद्धिधारी मुनी आहेत त्यांच्या ज्ञानात अशी स्पेशालिटी आली आहे की जिथं सहजतेने अशी भिन्नता केली जाते. जे काय असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान एका वेळी कानावर पडत आहेत किंवा काही शब्द पडत आहेत तर त्याचं ज्ञान ते सहजतेने डिफरन्शिएट करू शकतात. कोणाचं कुठला आवाज आहे, कोण काय बोलतंय, कुठला घोडा बोलतोय, कुठला बैल बोलतोय, हे सगळं त्यांना तिथं ज्ञानामध्ये स्पष्ट दिसतं, कळतं, जाणीवेत येतं. तर ही सांगितलं संभिन्न संश्रोतृत्व वृद्धी आहे. मग मागच्या वृद्धींमध्ये पण आपण सगळं बघितलं होतं ना. बहिरंग कारण काय होतं? अंतरंग कारण त्यांची विशुद्धी होती आणि बहिरंगामध्ये कुठल्या तरी आवरणाचा क्षयोक्षम कारण होता. मग ते सांगायला लागले की श्रोत्रेंद्रियावरण, श्रुतज्ञानावरण आणि वीर्यांतराय कर्माचा तीव्र क्षयोक्षम असताना ही वृद्धी प्रगट होते. काय काय सांगितलं? श्रोत्रेंद्रियावरण, श्रुतज्ञानावरण आणि वीर्यांतराय कर्माचा तीव्र क्षयोक्षम. काय सांगतील? पहिल्यांदा श्रोत्रेंद्रियावरण, मग त्याच्यामधलं श्रुतज्ञानावरण आणि वीर्यांतराय कर्माचा तीव्र क्षयोक्षम असताना ही वृद्धी प्रगट होते. मग त्यात त्यांनी सांगतात काय? तसेच अंगोपांग नामकर्माच्या उदयाचे निमित्त असताना, कारण हे अंगोपांग आहेत ना, कान वगैरे, कानाच्या द्वारेच ते शब्द ग्रहण केले जाणार आहेत. मग अशी अंगोपांगाची रचना असते जिच्यामध्ये असं वैशिष्ट्य प्राप्त झालंय. तर या अंगोपांग नामकर्माच्या उदयाचे निमित्त असताना श्रोत्रेंद्रियाच्या उत्कृष्ट क्षेत्राबाहेर 10 दिशांना संख्यात योजन प्रमाण क्षेत्रामध्ये मनुष्य व तिर्यंचांच्या अनेक प्रकारच्या शब्दांना ऐकून प्रत्युत्तर दिले जाते. त्या शक्तीला संभिन्न संश्रोतृत्व वृद्धी म्हणतात. कळलं म्हणा? आपण सगळे शब्द ऐकले तरी कळायचे नाही, एकच ऐकलं तरी कळायचं नाही. त्यांना सांगितलं जे काय कानाचं उत्कृष्ट क्षेत्र बहुतेक 9 योजन घेतलंय त्यांनी, 9 योजनच्या बाहेर जे कोणी शब्द उच्चारण करतायत, बोलतायत, तर त्या शब्दांना युगपत ऐकलेत मनुष्य तिर्यंचे कोणी जरी बोलायत आपल्या आपल्या भाषेमध्ये, तर 10 दिशांना संख्यात योजन प्रमाण क्षेत्रामध्ये असे अनेक शब्द जरी ऐकले तरी त्याचं ऐकून प्रत्युत्तर देतात. ते ऐकायची शक्ती तुमच्यात पाहिजे की त्यांनी जरी प्रत्युत्तर दिलं तरी सुद्धा. तर त्या शक्तीला सांगितलं संभिन्न संश्रोतृत्व वृद्धी म्हणतात. नाव तर घ्या ऐकून. कुठली? संभिन्न संश्रोतृत्व. श्रोतृत्व म्हणजे ऐकणं, कानाचं काम आहे ते. संभिन्न म्हणजे वेगळ्या प्रकारे भिन्न करून किंवा काय चांगल्या प्रकारे भिन्न करून श्रोतृत्व चांगल्या प्रकारे ऐकली जाते अशी ती वृद्धी आहे. हे त्याचं वैशिष्ट्य सांगितलं किंवा काय स्वरूप सांगितलं. संभिन्न संश्रोतृत्व वृद्धी म्हणजे काय? तुम्ही ते हे करता ना काय परमर्षी स्वस्ती पाठ, त्याच्यामध्ये आपण हे रोज म्हणतो, पण कोण ज्यांनी म्हणत असेल त्यांना, पण त्याचं स्वरूप काय हे समजण्यासाठी हे डिटेल्स बघावं लागतात. आता पुढे येणाऱ्या सगळ्या वृद्धी सगळ्या इंद्रियांच्या विषयाविषयीच आहेत. जसं दूर आस्वादन, दूर अवलोकन, दूर श्रवण असे वगैरे आता पुढे येणारे सगळ्या वृद्धी त्या इंद्रियांच्या विषयाला जसं ग्रहण करण्याची शक्ती जास्त होत गेली त्यानुसार आहे. मग त्यातली ही एक आहे की दूर श्रवण ही जी वृद्धी आहे त्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक केला सांगा? दूर आस्वादन, दूर श्रवण असं वगैरे आता वृद्धी पुढे येणार आहेत. आता दूर श्रवण पण कानाशी संबंधितच आहे आणि संभिन्न संश्रोतृत्व पण त्याच विषयी आहे. मग काय फरक केला?
शब्द शब्दाचा आवाज आला तर सुद्धा प्रत्येकाचे वैयक्तिक म्हणजे अनेकांचे आवाज एका वेळेस ग्रहण झाले तरी सुद्धा तिथं त्याला ते वेगळं जाणू शकतात. पण अशी विशेषता दूरश्रवणमध्ये नाही आहे. तर दूरश्रवणमध्ये खूप दूरचे शब्द सुद्धा त्यांना कानाला ऐकू येऊ शकतात. एवढंच त्याची विशेषता सांगायची. तरी पण अजून काय डिफरन्स आहे ते आपण वाचू, ते वाचताना कळेल. फक्त ह्याच्यामध्ये काय सांगायचं आहे त्यांना की जे मिक्स झालेले अनेक शब्द आहेत त्यांना वेगळं वेगळं करून जे सहजतेने जाणू शकतात, समजू शकतात. त्याला जाणणं म्हणजे कानावर शब्द आपल्या पण पडतेच की, पण ते सांगितले शब्द तर ते सांगितलं, काय सांगत ते सांगा आता मला. हां, म्हणजे संमिन्न संश्रोतृत्वमध्ये सांगितलं अनेक प्रकारच्या शब्दांना एका वेळीच ऐकलं तरी सुद्धा ते भिन्न भिन्न जाणू शकतात. कानावर तर आपल्या पण पडतात ते शब्द, पण आपण त्याला भिन्नतेने जाणू शकत नाही. फक्त आपण एक काहीतरी कलकलाट असं कानावर पडणार आपल्या, पण ते काय शब्द आहेत, कोण बोलत आहे ह्याचं वगैरे आपल्याला विशेष ज्ञान होऊ शकत नाही. आपल्याकडे पण वृद्धी आहेत बरं का. आता कसल्या वृद्धी असतील जरा असं बघा की विचार करून. आता ही एक स्पेशालिटी त्या मुनींची सांगितली आहे त्यांनी. आपल्याच सांगा बघा, आपण कसं याच टाईपचं विशेषता आपल्या ज्ञानामध्ये पण असते. कधी वापरतो तुम्ही सांगा? नाही नाही, तसं नाही. आता समजा कुठल्या तरी वक्त्याच्या प्रवचनाला बसलाय आणि प्रवचन ऐकून झालं म्हणा आणि तुम्हाला विचारलं काय सांगितलं, विषय सांगा. तुम्ही काय म्हणणार? सुंदरिका की म्हणले असं सांगायला येत नसतं बरं का. काय असं इतकी काय धारणा होत असते का काय असं. आणि तेच म्हणलं त्याच वक्त्यांनी त्याच प्रवचनामध्ये तुमचं नाव घेतलं असेल, तुमचं स्तुती केली असेल, जाऊ दे पुढं जाऊन निंदा केली असेल, सगळं तत्व विसरून जातं बरं का. आणि एवढंच किती काय म्हणायचं कोरलं जात आहे डोक्यामध्ये. मग विद्या आहे की नाही तुमच्यामध्ये? कुठं वापरतो? सगळे शब्द न्यूट्रल झालेले काय नील झालेले असतात आणि तेवढंच कोरलं गेलेलं असतं डोक्यामध्ये आपल्या. कसं माझं नाव घेतलं म्हणजे समजा वक्त्याने पुढं बोलवलं, या पुढं बसा, इथं तिथं कशाला बसते असं म्हणलं की अजून थोडं बहुमान आपल्याला. म्हणजे सांगायचं काय, अनेक शब्द होते की तिथं पण कानावर पडत होते, पण ते कुठं लक्षात राहिले. मग ही आपली वृद्धी म्हणजे आपली बुद्धी. त्याच्या पुढं जाऊ देत, समोर नसेल वक्ता. आता तुम्ही माझ्यासमोर नाही आहे म्हणजे ऑनलाईन प्रवचन ऐकताय बरं का तुम्ही सगळेजण. मला सगळं दिसतंय बरं का, सगळ्यांचे व्हिडिओ ऑन नसले तरी सुद्धा सगळं दिसतंय. आणि मग तिथं एका वेळेस आता तुम्ही एकाच्या फोनवर हे लावलंय, लावून ठेवलंय. आता किती जण ऐकायला मला माहीत नाही आहे, पण आता ते कानावर हे शब्द चालू आहेत आणि त्याच वेळी 8ची सिरियल चालू आहे. आवाज म्हणलं कमी जास्त होते, मला लिंक बंद होते मध्येच, नेट प्रॉब्लेम चालेल. मग तिथं त्याच वेळी टी व्हीवर सांगितलं काय सिरियल चालू आहे, त्याच वेळी सांगितलं कोणतरी बाजूला बसून गप्पा मारतंय. तिथंच त्याच वेळी कुकरची काहीतरी शिट्टी ऐकू आली समजा घरात. आता दिवसावर का, आता यावेळेस नका म्हणू तर. आणि मग हे सगळं चालू असताना पण तुम्ही प्रवचन ऐकताय म्हणजे किती बुद्धिवृद्धी सांगा तुमच्याकडं. सगळे एकाच वेळी ग्रहण करतोय बरं का. काय सिरियलमध्ये काय चाललं हे पण माहीत आहे, ते गप्पा मारायला लागलोय त्यांचं काय विषय हे पण माहीत आहे, त्यांना उत्तरं देतोय आणि माझ्यासमोर पण बसलाय. आता मी प्रश्न विचारू का तुम्हाला? म्हणजे मला कळेल किती वृद्धिधारी आहात तुम्ही. आणि त्याच वेळी असं इतर कुठले आवाज पण ग्रहण होत आहेत. म्हणजे आहे आपल्या पण ज्ञानात ती पॉवर आहे, पण आपण काय करतोय त्याचं युटिलायझेशन सगळं बाहेर चाललंय. आपलं संसारासाठी सगळा उपयोग करतोय, पण हां तसं म्हणलं जाते की, पण तुम्ही एका वेळेस एक कुठं ग्रहण करायला बसताय हेच तर चुकतंय. म्हणून तर वृद्धी प्रगट होत नाही आहे. सगळ्या इंद्रियांना एकदम जाणायचं आहे तुम्हाला.
ते तिथं नको आहे त्यांना तरी सगळं जाणीवेत यायला लागले. पण आपल्याला शक्ती नाही आहे, तुम्ही जाणू शकत नाही तरी सगळं एकदम जाण्याची इच्छा, आणि त्याच्यामुळं ज्ञान वृद्धिंगत व्हायचं सोडून उलटा अजून ऱ्हास होतोय त्या ज्ञानाचा. म्हणून एकाग्र करा ना ज्ञानाला. जसं शाळेमध्ये पण परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर द्यायची असतील तर, अभ्यास करायचा असेल तर एकाग्रता शिकवतात पहिल्यांदा. मग आपण तेवढं सोडून व्यग्रता इतकी करतोय त्या ज्ञानात, त्यामुळं त्या ज्ञानाचं क्षम वाढत नाही आहे, उलटं खुंटीत होतोय किंवा कमी होतोय. म्हणून सांगितलं काय की अशी विशेषता आपण पण प्रगट करू शकतो किंवा आपल्याला पण तसं ज्ञान होऊ शकतं. जसं सांगितलं की तुम्ही कुठल्या तरी गर्दीच्या ठिकाणी गेलाय, बाजार किंवा असं कुठं तरी दुकानांमध्ये वगैरे, आणि तिथं बसा की भैया संडे काय नसतं, इतकं आपण परीक्षेला महत्त्व देतोय शास्त्रापेक्षा जास्त नसतं. काय 15 मिनिटं आहे फक्त, बसा. जवळ आलाय उलटा, आम्हाला वाटलं रोज दिसाल तुम्ही, आणि तुम्ही सगळं सोडून दिलंय उलटं. अधर्मासाठी धर्माला कधीही सोडायचं नाही. 10वीचा अभ्यास म्हणजे धर्म का अधर्म, एक तर तेवढंच मिळतंय आपल्याला दिवसभरामध्ये, इतर वेळेस तर आपण एंगेज आहे. त्यामुळं उलटं त्याला पण मिळावं असं तुम्ही करायला पाहिजे, जेणेकरून ह्याच्या निमित्तामध्ये केवळ ज्ञानाकडे जायची. मी विद्या शिकवायला आणि तुम्ही डॉक्टरच बनवणार आहे, काय बनवणार आहे, तिकडं चालली आपली विद्या सगळी, असं काहीच विषय घेतला मी. केवळ ज्ञानींना कुठली डिग्री नाही आहे सांगा, कुठल्या डिग्रीचं ज्ञान नाही आहे. तुम्ही तर एकच डिग्री देण्यासाठी इतकं धडपडतोय आणि तेवढ्यासाठी आपण सगळं सोडून देतोय. तिथं सांगितलं त्यांना काही न करता इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, काय तुमचं असेल नसेल सगळे पोस्ट, सगळ्या डिग्री त्यांच्याजवळ आहेत. कसं प्रगट झाल्या, कुठल्या कुठल्या शाळेत जाऊन प्रगट झाल्या, किती अभ्यास करून. म्हणजे आहे ना शक्ती आपल्यामध्ये, तर उलटं इकडं विकास करा. मला रोज दिसायला पाहिजे आता 8:30ला, 8:30ला नाही सॉरी 8 वाजता, 8 ते 8:45 वाजता. तर काय सांगत होतो आम्ही, संभिन्न संश्रोतृत्व वृद्धीचं वर्णन चालू आहे. मग त्याच्यामध्ये म्हटलं काय की कुठेतरी आपण गर्दीच्या ठिकाणी गेलोय आणि तिथं खूप गोंधळ आहे, अनेक प्रकारचे आवाज मिसळलेले आहेत, तरीसुद्धा जर हे मुनी त्या ठिकाणचे ध्वनी जाणतायत, समजा कुठेतरी त्याच क्षेत्रामध्ये बसले, जसं आमच्याकडे सोलापूरला जर त्या मंदिरात बसलं तर बाहेर येणारे जाणारे सगळे आवाज त्या मंदिराच्या हॉलमध्ये येतात. आणि जर हे वृद्धिधारी मुनी बसले असतील तिथं आणि तुम्ही बाहेर उभारून गप्पा मारत असाल तर सांगा मुनींना काय कळणार, कुठं कळत असतं, भिंतीच्या आत आवाज जात नसतो. हे वृद्धिधारी आहे, तुमचे सगळे शब्द स्पष्ट ऐकणार आणि सगळं ज्ञानात झळकणार. तर या मुनींच्या विशुद्धीच्या आणि एकाग्रतेच्या कारणाने सर्व भिन्न भिन्न रूपानेच ग्रहण होते. कशाचं परिणाम आहे हे, कशाचं फळ आहे, तर सांगितलं निस्संगतेच्या साधनेने, तपाच्या बलाने, विशुद्धीच्या महात्म्याने आणि एकाग्रतेच्या शक्तीने, तसंच सांगितलं भावलिंगत्वाच्या प्रभावाने अशा वृद्धी प्रगट होतात. सांगा बघू काय काय सांगितलं, किती ग्रहण केला बघू. लिहिलं नाही का तुम्ही, मग सांगा भैया. म्हणजे कशाने त्यांना इतकी वृद्धी प्राप्त झाली, परत एकदा सांगते ऐका. निस्संगतेच्या साधनेने, ज्याच्याजवळ परिग्रह जास्त असतो ना त्याला आकुलता जास्त असते, व्यग्रता जास्त असते. निस्संग असणाऱ्याच्या ज्ञानामध्ये किती विषय येणार, ही वस्तू सांभाळा, धुवा, आणा, जोडा, संपली, सगळे हे विकल्प त्याच्या ज्ञानात. पण जे निस्संग आहेत त्यांचं ज्ञान एकाच विषयाला धरलेलं आहे. त्यामुळं निस्संगतेच्या साधनेने, तपाच्या बलाने, तप कुठं करतायत, स्वरूपामध्ये सतत जाणण्याचं कार्य हे तप आहे, त्या तपाच्या बलाने, विशुद्धीच्या महात्म्याने, ज्ञानामध्ये अशी निर्मळता प्रगट होत चालली आहे की कुठल्या इंद्रियांच्या विषयामध्ये अडथळाच नाही राहिला. त्यामुळे हे सगळं असं ग्रहण होत चाललंय. विशुद्धीच्या महात्म्याने, एकाग्रतेच्या शक्तीने, कितीही बाहेर डिस्टर्बन्स आलं तरी सुद्धा त्यांचा उपयोग अस्थिर होत नाही, चंचल होत नाही, त्या एकाग्रतेच्या शक्तीने. आणि सांगितलं भावलिंगत्वाच्या प्रभावाने अशा वृद्धी सहजतेने प्रगटतात. त्याच्यामध्ये त्यांना त्याची विशेषता वाटत नाही, पण अशा त्या काय म्हणायचं वृद्धी आदी सहज त्यांच्या ज्ञानामध्ये, त्यांच्या साधनेमध्ये फळरूपाने दिसून येऊ लागतात.
पण त्यांना त्याचं प्रयोजन नसतं. फक्त तुम्ही त्यांच्या त्या विशेषतेला बघून भुलणारे तुम्ही असता, बहिरंगातून जे बघणारे असतात. किंवा मग कोणीतरी इंट्रोडक्शन करून द्यायला हे मुनी एवढे भारी आहेत बरं का, काय त्यांना कळतं बरं का ज्ञानातलं, तुमच्या मनातलं वगैरे, असं तुम्ही इंट्रोडक्शन करून द्यायला जाता. म्हणजे तुम्हाला महिमा कुठून आली? त्यांना जाणायचं प्रयोजनच नाही आहे, ते जाणणार पण नाहीत कदाचित. तरी पण आपण असं कुठून तरी त्यांच्यापर्यंत पोचतोय त्यांची विशेषता बघून, पण साधना बघत नाही आहे, त्यांचं ज्ञान बघत नाही आहे. ते बघितलं तर आपल्याला सुद्धा तसा मार्ग मिळेल. व्यवहारातही आपण पाहतो, जरी असे पक्षी प्राणी आदींचे आवाज, त्यांची भाषा समजत नसली तरी माणसांचे शब्द, परिचितांचा आवाज, अपेक्षित वाक्य आधी स्पष्ट समजते. काय कळलं? जरी आपण आता इथं बसलोय, हे प्राणी पक्षींचे आवाज चालू आहेत की बाहेर, ते जरी आपण नाही जाणू शकत, त्याला काय म्हणायचं आपण समजू शकत नाही तरी सुद्धा, आणि बाहेर अनेक जण बोलत आहेत, पण त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला प्रयोजनभूत वाक्य असेल, जसं भाजीवाला रस्त्यावरनं चाललाय, काय सुंदरी काकी, आवाज येते की नाही सांगा घरामध्ये? काही येत नाही तुमच्या घरात? तिथं म्हणजे हाक मारताय, ओरडताय, काहीतरी बेल मारताय, असं असतंय ना काहीतरी. मग सगळ्या आवाजामध्ये कसं काय ते डिफरन्शिएट करू शकता? येते का नाही घराकडे तुमच्या आवाज? कोण असतात की नाही असं फेरीवाले? मग ते आपल्याला पाहिजे म्हणल्यावर, खरबूज पाहिजे होते आज सकाळी, किती ओरडून सगळ्याला खरबूज, खरबूजवाला कुठून येणार आहे त्यावेळेस? मग तिथं जे आलेलं असतं ना, मग ते जर आवाज आला तर बरोबर जे अपेक्षित आहे त्याचा आवाज आपल्याला लगेच ग्रहण होतो. म्हणजे आहे का नाही विद्या? मग तसं सांगितलं की ते शब्द, तो आवाज, ते वाक्य वगैरे स्पष्ट ऐकण्याची शक्ती आपल्यात पण आहे, जिथं की आपण उपयोग लावतोय किंवा ती वस्तू आपल्याला इष्ट आहे तर. प्राण्यांना सुद्धा सांगितलं, अनेक प्राणी आहेत, आता त्यांच्यामध्ये काय म्हणायचं, लहान मोठे किंवा वेगळ्या वेगळ्या जातीचे सगळे प्राणी एकत्र आहेत, समजा बांधलेले असतील किंवा काय एकत्र निघालेत चरायला वगैरे. मग त्याच्यामध्ये काय म्हणायचं, ते एखादं पिल्लू ओरडलं, त्याच्या आईला कसं कळतं का नाही कळत? माझंच पिल्लू ओरडलंय, काय म्हणायचं, गाईचं वासरू आणि शेळीचं काय असतं, कोकरू तर काय तर असलं म्हणतात, तर ते आपलंच पिल्लू ओरडलं हे कसं त्या मातेला कळतं एवढ्या सगळ्यांच्या आवाजातून? किंवा ती माता ओरडून काय हाक मारते किंवा काय त्या मुलाला कसं लगेच कळतं? म्हणजे विद्या नाही आहे का? ज्ञानात शक्ती नाही आहे का? साधारण उदाहरणांवरनं सगळं आपल्याला उलटं कळत जातं. ते फक्त काय म्हणायचं, आपण तसं उपयोग लावत नाही, आपल्याला येत नाही असं वाटतं. पण तिथं प्राण्यांनाही अनेक गुरांच्या आवाजातून स्वतःच्या मातेचा, स्वतःच्या पिल्लाचा आवाज लगेच ग्रहण होतो. त्याच टाईपची ही वृद्धी आहे. फक्त आपल्या त्या ज्ञानाला वृद्धी नाही म्हणली जाणार, फक्त एक विशेषता म्हणली जाईल. पण ही मुनींची जी आहे प्रगट झालेली ती वृद्धी आहे. म्हणजे ते कार्य मोहाचं आहे हे सांगायचं. जे आपण ऐकतोय ना, प्रयोजनभूतच फक्त पकडताय म्हणजे मोह आहे त्याच्या मागं. आणि तेच मुनींना सांगितलं, निर्मोह साधनेच्या निमित्तामध्ये हे प्रगट झालेलं आहे. म्हणून निर्मोह साधना करा तर आपल्याला पण भावलिंगत्व प्रगट होणार. एखाद्या फंक्शनमध्ये अनेक लोक जमलेत, खूप गोंधळ आहे, कोणी तुम्हाला हाक मारली तर सर्व आवाजांना भेदून आपल्या कानात काय जातं, आपलं नाव घेतलंय कोणतर. कसं काय आवाज आला, इतकं गलबल काहीतरी ते म्युझिक लावलंय समजा, सगळे कोण डान्स करते, ओरडते, सगळ्या आवाजातून तुम्हाला तुमचं नाव कसं कळलं, अर्णव? कळतंय का नाही कळत? अर्णव म्हणलं की लगेच. मग ते ग्रहण का झालं? माग मोह आहे, मी अर्णव आहे, आलाय का नाही मोह माग? मग ते सांगायचं त्यांना की तुम्ही मोहाने सगळा व्यापार करताय, मोहाने ज्ञानाचं उपयोग करताय. पण तिथं त्यामुळं ज्ञान दूषित होतंय, कमी होतंय, त्याची वृद्धी होत नाहीये. संभिन्न संश्रोतृत्व अशा टाईपचं असतं तर ते ज्ञान आपल्याला प्रगट नाही आहे का? तर किंचित अंशिक म्हणा तर तशी विशेषता आपल्या ज्ञानात पण आहे. ही तर ज्ञानाची कला आहे. फक्त आपले जाणणे मोहाने ग्रसित आहे, त्यामुळे फळ
इष्ट अनिष्ट परिणाम रूप दिसून येते. मुनींना इतकी विशेषता आहे तरी सुद्धा त्यांच्या ज्ञानात कुठे इष्ट अनिष्ट परिणती आहे. सगळं समजलं, बाहेर सगळे लोक असं निंदा करतायत, कोणी स्तुती करतायत, हे कळलं त्यांना आत बसून. भलेही ते स्वाध्यायात रथ दिसत आहेत वगैरे, पण तरी सुद्धा त्यांच्या ज्ञानात किती फरक पडला. तुम्ही समजा निंदा केली आणि त्यांच्यासमोर जाऊन बसलाय, त्यांना माहीत नाही का तुम्ही निंदा केली आहे, मग त्यांच्या ज्ञानात का नाही फरक पडला. अशी ते त्या ज्ञानाचा मोहासाठी वापर करतच नाही आहेत ना. आणि आपल्याला कळलं समजा, आपल्याला असं काय कानाने कळणार नाही आहे, पण दुसरं कोणतरी येऊन सांगतोस तो असं बोलत होता बरं का तुझ्याबद्दल, काय झालं आता तो येऊन बसलाय समोर तुमच्या, तर हा असाच आहे. म्हणजे काय झालं, दूषित झालं ज्ञान आपलं. वृद्धी कशी व्हायची, विशुद्धी कशी प्रगटायची. उलटं मग तिथं ज्ञानाची स्थिरता करा की कोणी कसाही असू दे, ती पर्याय निघून गेली, त्यांनी जरी माझी निंदा केली तरी सुद्धा निर्जला झाली माझी, मी का त्यांनी निंदा केली म्हणून मी का त्याच्याशी द्वेष करायचा. हे जर परिणाम येतील ना आपल्यामध्ये, प्रॅक्टिकली करून बघा उपयोग, तर तुम्हाला पण फायदा होईल. हां, आपण पण भोगायला जातोय त्याच्याबरोबर, त्याला कॉन्ट्री करायला. तू सगळं एकटं कशाला भोगतोयस, मी पण शेअर करतो थोडं तुझ्याबरोबर. हां, म्हणजे ते उलटा आलाय तुम्हाला ढकलायला, चल मोक्षाला जा, मी तुझी निर्जरा करतोय. आपण काय म्हणतो, तुझ्याबरोबरच जाणार, मी कशाला एकटा जाऊ, असं म्हणून दोघं पण पुढे जाणार नरकात. शब्दच ऐकू यायला हवेत असे नाही. कोणी आपला विरोधी काही कट करतोय, म्हणजे आता एक त्या टाईपचं मला चिंतन झालं, हे सांगण्यासाठी सांगते. म्हणजे हे संविधान श्रोतृत्वमध्ये शब्दाचा विषय आहे बरं का, पण आता त्या टाईपचं शब्दच नाही तर कोणी असं कट करतोय, तर त्याच्या हालचालीवरून, त्याच्या कपटी गोड शब्द बोलण्यावरून, अनावश्यक विचारपूस आदीवरून सुद्धा आपलं ज्ञान भेदक रूपाने सर्व समजू शकते. कसं काय की हा असं काहीतरी करणार आहे. जसं शकुनी मामा होता, कोण रे, काय करायचं तो, गोड गोड बोलायचं माहिती आहे का, आणि कट करायचा मागं काहीतरी, आणि त्या कारस्थानात येऊन सगळं ते काय घडलं, महाभारत का रामायण, महाभारत घडलं. मग असं शब्दातून वगैरे, मग हे कळत नव्हतं का. जसं म्हटलं ना त्या पांडव पुराणमध्ये एक आलं होतं दृष्टांत की त्याचं नाव काय मला नाही आठवत आता, त्या मंत्र्यांनी काय केलं की पांडवांना जेव्हा अज्ञातवास दिला होता ना, त्यावेळेस ते सगळेजण कुठं राहायचं म्हणून जागा शोधत होते, आणि त्यावेळेस त्या मंत्र्यांनी काय म्हटलं की मी तुम्हाला घर बांधून देतो, त्या घरात राहा. मग हे म्हटल्यावर भीमाला शंका आली होती की हा आपल्या विरोधी असताना कसं काय इतकं गोड बोलतोय, हा का आपल्यासाठी इतकं कष्ट करतोय. पण तरीसुद्धा अर्जुनाने संमती दिली, धृतराष्ट्राने, काय तो मोठा कोण धर्मराज, त्यांनी संमती दिली म्हटल्यावर काय बोलला नाही तो, आणि घर बांधून दिलं. आणि त्याला माहीत नव्हतं हे बहुतेक. हां, मग सुंदर घर बांधलं खूप मोठंच्या मोठं, आणि तिथं म्हटलं तुम्ही इथं राहावा. हां, आणि मग ते घरात राहिल्यावर त्यांनी सांगितलं नव्हतं हे, आणि मग हे राहायला लागल्यावर सारखं भीमाच्या मनामध्ये शंका होती की काहीतरी घोळ आहे ह्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी काय केलं, कधीतरी रिस्क येणार हे माहीत आहे म्हटल्यावर त्या घरातून एक बोगदा काढला होता की जो जंगलामध्ये निघत होता. एक काय म्हणते चोर रस्ता असतो, काहीतरी एक टाईपचं दार वगैरे त्यांनी तिथं असं केलं होतं की कोणाला कळू नये, पण तो रस्ता आपल्याला सेफ जागी नेणार असं त्यांनी तिथं करून ठेवलं आधीच. आणि मग एक दिवस काय झालं, आता ते जेव्हा कळलं की जाऊन आता सेफली राहिले तिथं, विश्वास बसलाय त्यांना की हे चांगलं घर आहे वगैरे, सगळे 5 पांडव आणि कुंती असं 6 जण त्या घरामध्ये राहत होते. आणि रात्री अपरात्री जेव्हा त्यांना गाढ झोप लागलेली होती एक दिवस, तर या सगळ्यांनी मिळून त्या घराला आग लावली, आणि ते घर होतं लाखेचं, आणि लाख असती ना तर ती लगेच पेट घेते, असं वेळ पण मिळणार नाही तुम्हाला पळायला, काहीतरी काम स्वतःला सावरायला किंवा स्वतःची काय म्हणायचं काळजी घ्यायला, असं जरासुद्धा वेळ मिळणार नाही, असं ते फास्ट जळत जातं. आणि आता ते सगळ्या दरवाजांना बाहेरून पॅक केलं त्यांनी आणि बाहेरून पेटवून दिलं. मग हे धग लागली की सगळे जागे झाले आणि कळलं की असं काहीतरी हे बाहेरून करतायत. आणि मग त्यांनी आतला दरवाजा उघडला आणि
भीमाने सगळ्यांना घेऊन जाऊन त्या अरण्यात सोडलं. त्याच्या पुढं काय केलं, त्या अरण्य म्हणजे एक स्मशान लागत होतं तिथं, त्या स्मशानातनं 6 प्रेत उचलून आणली आपल्या खांद्यावर आणि तिथं सगळी रचून ठेवली. 6 जण होते ना आतमध्ये, हे की समजावं हे सगळे 6 जण जळून मेलेत, कोणाला असं वाटू नये की आपण जिवंत आहेत म्हणून. हे सगळं सोय करून त्यांनी सगळ्यांना सेफ केलं आणि बाहेर पडले. कशासाठी गोष्ट ऐकायला लागलाय, गोष्टीसाठी. हां, म्हणजे कट वगैरे कसं कळतं आपल्याला, काही न बोलता सुद्धा, शब्द न सांगता सुद्धा कट कारस्थान वगैरे आपण त्यांच्या हालचालीवरून कळून घेतो. मग तसं म्हणायचं इथं, शब्द कानावर पडू देत नाही तर नाही पडू देत, आपण सुद्धा असं ज्ञान कार्य करू शकतं, आपलं ज्ञानसुद्धा. मग त्या ज्ञानाला शब्दाची काय आवश्यकता आहे. ध्यानाला बसल्यावर तुम्ही काय करता सांगा, कोणतरी ध्यान प्रॉम्प्ट करताय, सांगताय तुम्हाला, किंवा कॅसेट लावून ठेवली आहे, तुम्ही काय करताय, मी शुद्ध आहे, ह्याच्या पुढं काय, ह्याच्या पुढं काय, पुढचं काय, म्हणजे शब्दाकडेच चाललाय ना उपयोग तुमचा. मग तिथं ते ध्यान सांगतायत कशासाठी, वाचक शब्द आहेत, फक्त वाच्यापर्यंत जाण्यासाठी ते शब्द दिलेत तुम्हाला, पण आपण शब्दातून शब्दाकडेच चाललोय. मग त्या 2 मध्ये जो गॅप दिलेला असतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या वाच्याला धरायचंय. मग ही कला आपल्यात पण आहे. मग तसं आपण ज्ञान आपलं विकसित करू शकतो. मग जेव्हा ते ॲटलिस्ट ऐकतोय त्यावेळेस तरी त्या ज्ञानाने स्वतःला ग्रहण करण्याचा पुरुषार्थ करा, तर आत्मा काय आहे हे दिसणार, जाणीवेत येणार आणि आपण सुद्धा सम्यक दर्शनाला, अशा विशेषतेला प्राप्त होऊ शकणार. ध्यानाला बसल्यावर कोणी ते ध्यान सूत्र सांगितल्यावरच आत्मा काय आहे हे समजतो असं म्हणलं तर अनुभूतीसुद्धा पराधीन होईल. त्या शब्दातच आपण अडकून बसणार आणि शब्दच आत्मा आहे असं आपल्याला भासित होणार. त्यामुळं शब्दाला धरू नका, तर कारण शब्द हे जड आहेत, कानाचा विषय आहे आणि कधीही आत्मा इंद्रियांनी ग्रहण होत नाही. म्हणून मी तो नाही, जे काही शब्द आहेत तो मी नाही असं सुद्धा सांगितलं शास्त्रात जाऊन. जे काही विशेषणं दिली तर ते सुद्धा मी नाही. काय समजलं भैया, सांग. मग मी कोण आहे, मी तर अशब्द आहे, निशब्द आहे, असं माझं स्वरूप आहे हे समजलं तर आपल्याला सहजतेने आनंदाची प्राप्ती होऊ शकते. मग एका ह्याचं विशेष त्यांनी सांगितलं बरं का, की म्हणजे ज्ञानाचा वापर आपण कसं करतो ह्याच्यासाठी, की एक जोडपं होतं, पती आणि पत्नी, आणि ते गेले होते फिरायला म्हणून एका काय म्हणायचं, समुद्रातून टूर करायला सुट्टीच्या दिवसामध्ये म्हणून जहाजमध्ये बसून ते दूर कुठंतरी देशी चालले होते. आणि जात असताना काहीतरी झालं त्या बोटीला आणि काय त्या जहाजला, आणि ती जहाज फुटली, त्यातनं सगळे अनेक जण पाण्यात गेले, पडले. आणि आता हे दोघांना एक काय म्हणतात त्याला, लाईफ सेविंग बोट्स असतात, काय म्हणते त्याला, छोटे असतात ना, एक इमर्जन्सी बोट असे असते, तर ते त्यांना मिळाले आणि ते दोघंजण त्यात पडले आणि ती त्या जहाजेपासून वेगळं होऊन ते स्वतंत्र दोघं वेगळे दूर गेले. मग आता खूप दूरपर्यंत गेल्यावर प्राण वाचलं एवढं त्यांना हायसं, पण कुठं आहे आपण काहीच माहीत नाही. ती वाहत घेऊन चालली आहे बोट, नुसतं त्यांना कुठं चाललो आहे काहीच माहीत नाही. मग आता दोघांना टेन्शन, पहिल्यांदा वाचलो ह्याचा आनंद, आणि मग थोडा वेळ आनंदात गेला की संध्याकाळी असं काहीतरी झालं होतं, रात्र पूर्ण गेली. आता कुठं काय होतं जवळ, खायला काय नाही, अंगावर काय नाही, काहीच नाही, रक्षेसाठी काय नाही, फक्त त्या बोटीतनं जेवढं काय मिळालं ते घेऊन ते बाहेर पडलेले. आणि मग आता सकाळचं संध्याकाळ झाली परत, आता काय तर हातपाय हलवायला पाहिजेत ना, किती ती बोट हलवली काय वल्लवली तरी सुद्धा जाऊन कुठं दूर दूरपर्यंत त्यांना स्थानच दिसेना काय. मग आता कुठं जायचं आणि काय करायचं, डायरेक्शन माहीत नाही, जवळपास काय आहे काहीच माहीत नाही, अशा कंडिशनमध्ये. मग आता ते नवरा दमला हात मारून मारून, ती बायको पण दमली, आता दोघंजण बसले होते निवांत. मग आता त्या डोक्यात नवऱ्याचे विचार सुरू झाले बरं का. मग तो दोघं असे विचार करत बसलेत, आपण ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं. ह्याचं उत्तर मी उद्या देऊ का तुम्हाला, कारण वेळ संपली आहे, नाहीतर मग कॅसेट ऐका, तुम्हाला ऐकायला मिळेल. तर ते काय म्हणाले की पहिला खूप दूर गेल्यामुळं कुठं काय मिळत नाही म्हटल्यावर दोघं विचार करत बसलेत आणि आपल्यातूनच मार्ग काढायचं कुठंतरी, कसं आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडता येईल.
आणि मग त्याच्यामध्ये त्या नवऱ्याला काहीतरी सुचलं आणि तो एकदम असं करून विचारला त्याला बायकोला, म्हणला घराला सगळीकडनं लॉक केली होतीस ना नीट? कुठं जिथं राहतो ना तिथल्या घराला कुठं कुठं पोझिशनमध्ये काय आहे आपण आणि त्याला काय सुचायला लागलं बरं का. मग आता ती म्हणाली, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय विचारताय? इथून बाहेर पडायचा विचार करताय का ते घराचं लॉक आहे का आणि कोण चोरतंय का असलं विचारायला का तुम्हाला? नाही नाही त्याच्यासाठी नाही, पण तू सांग लॉक केलं होतं का सगळीकडचं? ती म्हणाली एकदम 4 वेळा चेक केलं होतं जाऊन 3दा की सगळीकडचं लॉक केलं आहे, बसलं आहे का नाही, उघडतंय का, सगळं बघून आले होते. मग परत तो हताश होऊन बसला. मग परत थोड्या वेळाने परत असं करून विचारला की हां तू गॅस बंद केले होते का, सगळीकडचे लॉक केले होतेस का? आता ती बायको म्हणते तुम्हाला लाटणं असलं तर बडवलं असतं, कारण कंडिशन काय चालू आहे आणि तुम्ही काय विचारताय मला? नाही 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 ते डोकं लय भारी असते पुरुषांचं. आणि मग त्यांनी विचारलं की तू गॅस बंद केलं होतंस का, लॉक रेग्युलेटर ऑफ केलं होतंस का सगळीकडचे? मग ती म्हणली हो, कारण आता इतके दिवस आपण बाहेर जाणार म्हटलं रेग्युलेटर कसं मी उघडं ठेवेल? नाही म्हणली सगळं लॉक केलं व्यवस्थित, काय काळजी करू नका. ते परत हताश झाला. म्हणला परत थोड्या वेळाने आठवलं त्याला, म्हणला ते लाईट बिल भरायला आलं होतं कागद, ते बिल भरलं का मागच्या महिन्यातलं? तर ती म्हणती आठवून ती पण की नाही नाही भरलं नाही आहे. त्याला इतका आनंद झाला, म्हणलं होय भरलं नाही आहे बिल. मग ती म्हणते की तुम्हाला इतकं का आनंद व्हायला लागला आणि तुम्ही कशाचा विचार करायला, इथून बाहेर पडायचा विचार करा, तुम्ही काय विचार करताय? मग तो म्हणला तू पहिला परत आठवून सांग की बिल भरलं आहे का नाही. मग ती आपला आठवायली आणि म्हणली की हां भरलंय बहुतेक. आता परत तो डोक्याला हात लावून बसला. काय झालं होतं सांगा, काय करायला तो डोक्यात प्लॅन? तर त्याला म्हणायचं काय होतं, ती विचारते आता थकून शेवटी, म्हणली तुम्ही नक्की विचार काय करताय सांगा मला. मग त्यांनी सांगितलं काय की म्हणजे इथून बाहेर पडायचाच विचार करतोय मी, कारण आपण अशा ठिकाणी आलोय जे ठिकाण आपल्याला पण माहीत नाही आहे आणि बाहेर कोण वाचवायला येतील तर त्यांना पण माहीत नाही आहे. मग कदाचित असं कुठलं तरी बिल राहिलं असेल, रेग्युलेटर ऑन राहिलं असेल, घराला आग लागली असेल किंवा घर फोडून कोणतरी चोरी केलं असेल, शोधत लोक इथंपर्यंत येतील ना, नाहीतर त्या जहाजातनं कुठं गेलेत लोक हे शोधत तरी आपल्यापर्यंत येतील आणि आपल्याला वाचवतील. कुठून कुठं डोकं चाललंय, म्हणजे ज्ञानाचा वापर असा. आणि जगले का मेले माहीत नाही, ते परत आले का नाही, त्यांना कोण आणलं का नाही माहीत नाही. पण म्हणजे मला म्हणायचं आपण पण असंच निरर्थक विचार करतो किंवा निरर्थक सोल्युशन्स शोधत असतो. तुम्हाला पण जायचं आहे कुठंतरी, भरकटलाय तुम्ही पण संसाररूपी समुद्रामध्ये, कोण तुम्हाला घेऊन जाणार? अशा ठिकाणी असलो आपण तर आपल्याला सुद्धा जिनवचनच तारणारे असतात. तुम्ही पडलाय सांगा त्या बोटमध्ये, काय करणार ना, कोण नाही आहे मागं पुढं, तिथे तर नवरा बायको 2 जण होते, तू एकटाच आहेस आणि अशा कंडिशनमध्ये गेलास तर काय करणार? काय करणार बाई? बघायचं शोधून, मोबाईल असते की जवळ, फोन करायचा. म्हणजे आपण असं बाहेर पराधीनतेने कोणीतरी आपल्याला वाचवायला येईल ही अपेक्षा करत राहतो. आणि तेच मुनिराजांवर असं काही संकट आलं आणि ते कुठंतरी टाकतात ना मुनींना पण, विद्याधर वगैरे उचलून समुद्रामध्ये. मुनी काय करतात, ते लवण समुद्र माहीत आहेत का, कालोदधी समुद्र वगैरे, किती महान महान मोठे सागर आहेत ते. अशा ठिकाणी जर त्या मुनींना टाकलं तर तिथून सुद्धा मोक्षाला गेलेले आहेत अनेक मुनी. तर मग अशा ठिकाणी ते काय विचार करतात, कोणतर बोट आणावं, आपल्याला वाचवावं, इथून घेऊन जावं, माझी चर्या कसं करणार, साधना कशी करणार, कसलाही विकल्प नसतो. आणि त्या निर्विकल्पतेचं फळ म्हणजे सगळ्या कर्मांचा नाश आणि मुक्त दशा प्रगटते. मग तसं आपल्याला पण करायचं, संकट आल्यावरच नाही तर आत्ता जेव्हा आपण चांगले आहेत त्यावेळी सुद्धा आपण ती साधना केली तर सांगितलं की हे सगळे संकटसुद्धा सहज दूर होतात. आणि त्या संकटामध्ये आपल्याला कसं आपल्या ज्ञानाचा वापर करायचं ही विद्या कळते. म्हणून जाणा हामी सर्व आपदांनी संकटांनी रहित सुरक्षा स्थान आहे. कोणत्याही प्रसंगामध्ये माझा आत्माच मला शरणभूत आहे जाणा.
निर्भयस्वरूपोऽहम् अनन्तज्ञानस्वरूपोऽहम् अतीन्द्रियस्वरूपोऽहम् ॐ विसर्जन। नमो अरिहंत